नमस्कार, मी मंदाकिनी जालिंदर चाचर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत 5 मार्कांसाठी एक उपक्रम आहे. आपल्या देशातील एका राज्याची निवड करून त्याची माहिती गोळा करा. आमच्या इयत्ता 6वीच्या मुलांनी तयार केलेली ही माहिती बघा. त्यांनी गुजरात राज्याची निवड केली आहे. माझी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारा उपक्रम निवडायचा होता. यामध्ये आपल्या देशातील कोणत्याही एका राज्याचा अभ्यास करून सांस्कृतिक वारशाचे जतन कसे करता येईल याचा बारकाईने अभ्यास करायचा होता. यासाठी 5 मार्क्स आहेत. 5 गुणांसाठी 5 उपक्रम घ्यायचे आहेत. यातील एक उपक्रम आमचा असा होता की मुलांनी स्वतः गुजरातचा अभ्यास करून माहितींचे संकलन करणे. मुलांना हा विषय काढल्याबरोबर एक स्वतंत्र गट तयार झाला. या गटामध्ये मुलांनी वेगवेगळे भाग वाटून घेतले. त्यातील काहींनी गुजरातचे भौगोलिक माहिती, काहींनी गुजरातचे पोशाख, काही गटाने गुजरातमध्ये असणारे प्रसिद्ध खाद्यपदार्थ, गुजरातमधील पर्यटन स्थळं, गुजरातमधील आदर्श व्यक्तिमत्व असे विविध विषय गटात आपसात वाटून घेतले आणि बघता बघता त्याच्यावर काम सुरू झाले. मुलांनी इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या इतर मोठ्या माणसांच्या मदतीने हा उपक्रम पूर्ण केलेला आहे. यामध्ये त्यांनी केलेलं जे माहितीचे संकलन आहे हे त्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये मांडलेले आहे. आपण ऐकूया त्यांचे अनुभव कथन आणि त्यांनी केलेल्या माहितीचे संकलन कसे आहे ते बघूया. आम्हाला तर ते फार आवडले. तुम्हाला आवडले का? तुमच्या विद्यार्थ्यांना ते आवडेल का? हे मुलांना दाखवा आणि तुम्हीही त्याचा अनुभव घ्या. आम्ही गुजरात राज्य निवडून गुजरात राज्याची माहिती मिळून आम्ही एक संकलन सर्वांनी मिळून तयार केलेले आहे. गुजरातची भौगोलिक माहिती सांगते. मी गुजरातचा नकाशा चिटकवलेला आहे. गुजरातचा विस्तार व क्षेत्रफळ याच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. गुजरातचे हवामान याच्याबद्दलही माहिती लिहिलेली आहे. समुद्रकिनारे, पर्वत, नद्या याच्याबद्दल सुद्धा माहिती लिहिलेली आहे. गुजराती पुरुषांचे कपडे असे दिसतात व गुजराती पुरुषांचे पारंपरिक पोशाख यांची आम्ही माहिती लिहिलेली आहे. महिलांचे पारंपरिक पोशाख इथे चिटकवलेले आहेत व गुजराती महिलांचे दागिने इथे चिटकवलेले आहेत. आम्ही इथे गुजरातच्या आहाराची माहिती लिहिलेली आहे किंवा ढोकळा याची इथे माहिती लिहिलेली आहे. आम्ही सर्व पदार्थांची वेगवेगळी माहिती लिहिलेली आहे. थेपला, फाफडे जलेबी, खांडवी, उंधियू, हँडो, मुठिया, लिलवा कचोरी, दाबेली आम्ही या सर्व पदार्थांची माहिती लिहिलेली आहे. गुजरातमधील पारंपरिक सण आणि उत्सव. नवरात्री सण, गोकुळगट अष्टमी, रणोत्सव, विजयदशमी, रथयात्रा यांची माहिती लिहिली आहे. आम्ही गुजरातमधील व्यवसाय व लोकजीवन याबद्दल माहिती लिहिलेली आहे. गुजरातमधील व्यवसाय व गुजरातमधील लोकजीवन, पर्यटन स्थळे याविषयी माहिती लिहिली आहे. गिरनार याविषयी माहिती लिहिली आहे. गिरनारचा ऐतिहासिक संदर्भ याविषयी पण माहिती लिहिली आहे. आम्ही गुजरातमधील प्रभावशाली व्यक्तींची माहिती लिहिलेली आहे. आपले आदरणीय पंतप्रधान
हे सुद्धा गुजरातचेच आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे सुद्धा गुजरातचे आहे. यांचा गुजरातमध्ये खूप मोठा पुतळा आहे. दादाभाई नौरोजी हे पण गुजरातचे आहे. महात्मा गांधी हे पण गुजरातचे आहे. ह्यांची आम्ही माहिती लिहिलेली आहे. धन्यवाद.